प्लास्टिक ही आपल्या ग्रहासाठी एक खूप मोठी समस्या बनलेली आहे. यामुळे प्राण्यांना आणि विशेषतः पाण्यात राहणाऱ्या जीवांना खूप गंभीर इजा होते. जलचरांवर याचा खूप वाईट परिणाम होतोय. दरवर्षी हजारो टन अविघटनशील प्लास्टिकचा कचरा वेगवेगळ्या ठिकाणी फेकला जातो आणि त्यातील बराचसा भाग हा मातीत गाडला जातो. कारण लोकांना हे समजतच नाही की ते किती हानिकारक आहे. समस्या ही आहे की एकदा आपण प्लास्टिक फेकलं की ते नष्टच होत नाही. ते खूप जास्त काळासाठी तसंच पडून राहतं आणि प्रदूषण निर्माण करतं. बहुतांश प्लास्टिक नैसर्गिकरित्या विघटित होत नाही, कारण मातीतील जीवाणू ते पचवू शकत नाहीत. हे जीवाणू प्लास्टिकला अशा पदार्थांमध्ये बदलू शकत नाहीत जे पर्यावरणासाठी हानिकारक नसतील. म्हणूनच याला अविघटनशील प्लास्टिक म्हणतात. त्याचा सरळ अर्थ असा आहे की ज्याचं विघटन होणार नाही. जैविक प्रक्रियांनी नैसर्गिकरित्या ज्याचे विघटन होत नाही अशा प्लास्टिकला अविघटनशील प्लास्टिक म्हणतात. जरी काही प्लास्टिक विघटनशील असले तरी आपण वापरत असलेले बहुतांश प्लास्टिक जसे की बाटल्या, पिशव्या, रॅपर्स हे अविघटनशील असतात. आणि इथे प्लास्टिकचा भूजलावर होणारा परिणाम ही खरी एक मोठी समस्या आहे. हे प्लास्टिक मातीत फक्त काही वर्षांसाठीच राहत नाहीत, तर ते शेकडो वर्षांपर्यंत तसेच पडून राहते. यामुळे मातीचे प्रदूषण होते आणि अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. यातली सर्वात वाईट गोष्ट म्हणजे हे प्लास्टिक पावसाचे पाणी जमिनीत झिरपण्यापासून रोखते. जेव्हा हे शेकडो वर्षे चालू राहते, तेव्हा विचार करा काय होईल. भूजलाची पातळी खाली जाऊ लागते आणि ही आपल्या सर्वांसाठी खूप वाईट बातमी आहे. कारण पिण्यासाठी, शेतीसाठी आणि इतर बऱ्याच गोष्टींसाठी आपल्याला भूजलाची गरज असते. आता तुम्हाला वाटेल की आपण प्लास्टिक जाळून का टाकत नाही? आपण प्लास्टिक जाळायला हवं का? बरं, हे तर त्याहून अधिक वाईट आहे. प्लास्टिक जाळल्याने मिथेनसारखे अतिशय विषारी आणि हानिकारक वायू बाहेर पडतात. यामुळे केवळ हवेचं मोठं प्रदूषणच होत नाही, तर हे वायू प्राण्यांना आणि माणसांना श्वास घेण्यासाठी सुद्धा धोकादायक असतात. ही प्रदूषित हवा श्वासावाटे आत गेल्याने आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे प्लास्टिक जाळणे ही अजिबात चांगली कल्पना नाही आहे. चला, आता बोलूया की वेगवेगळ्या पदार्थांचे विघटन होण्यासाठी किती वेळ लागतो. काही पदार्थ खूप लवकर नष्ट होतात, तर काही कायमचे तसेच राहतात. विघटनशील पदार्थांच्या उदाहरणापासून सुरुवात करूया. अन्नाचा कचरा आणि फळांची सालं हे खूप लवकर, फक्त 1 ते 2 आठवड्यातच नष्ट होतात. मातीतील जीवाणू त्यांचे पूर्ण विघटन करतात, म्हणजेच ते त्यांना पर्यावरणाला हानिकारक नसलेल्या पदार्थांमध्ये बदलतात. कागदाला थोडा जास्त वेळ लागतो, म्हणजेच 2 ते 4 आठवडे. पण तरीही हे बऱ्यापैकी जलद आहे, बरोबर ना? सुती कपड्यांवर जीवाणू 2 ते 5 महिने काम करतात आणि मग त्यांचे रूपांतर निरुपद्रवी गोष्टीत करतात. त्यानंतर येते लोकर, जी आपण हिवाळ्यात घालतो. होय, याचं विघटन होण्यासाठी सुमारे 1 वर्ष लागतं. जीवाणूंना याचे विघटन करून निरुपद्रवी पदार्थात रूपांतर करण्यासाठी जवळपास 1 वर्ष काम करावं लागतं. लाकूड. आता आपण थोड्या गंभीर विषयाकडे वळतो. लाकडाचे पूर्णपणे विघटन होण्यासाठी 10 ते 15 वर्ष लागू शकतात. बघा, जीवाणूंना त्यावर काम करण्यासाठी आणि पर्यावरणाला हानी न पोचवणाऱ्या पदार्थांमध्ये त्याचे पूर्णपणे विघटन करण्यासाठी 10 ते 15 वर्ष हा खूप मोठा काळ आहे, बरोबर? आता आपण ॲल्युमिनियमकडे वळूया. याला खूपच जास्त वेळ लागतो. याचे विघटन होण्यासाठी 100 ते 500 वर्ष लागतात. याचा अर्थ जर तुम्ही आज एखादा ॲल्युमिनियमचा डबा वापरला आणि तो जमिनीवर फेकला, तर तो पुढील 4 शतकं तिथेच राहील. कदाचित तुमच्यापेक्षाही जास्ती काळ. आणि सर्वात वाईट म्हणजे प्लास्टिक. प्लास्टिक पृथ्वीवर 500 वर्षापेक्षा जास्ती वेळ राहतं. तुम्ही कल्पना करू शकता की आपण वापरत असलेली आणि फेकून देत असलेली प्रत्येक प्लास्टिकची वस्तू शतकानुशतके या ग्रहावर ओझं बनून राहणार आहे. हे समजायला खूप सोपं आहे की प्लास्टिक किती हानिकारक आहे. तर थोडक्यात सांगायचं तर अन्न, कागद, सुती कापड, लोकर आणि लाकूड हे काही आठवड्यांपासून ते वर्षांपर्यंत विघटित होतात. जसे की 1 ते 2 आठवड्यांपासून ते जास्तीत जास्त 10 ते 15 वर्षांपर्यंत. यालाच आपण विघटनशील पदार्थ म्हणतो. कारण जीवाणूंच्या क्रियेमुळे नैसर्गिकरित्या त्यांचे विघटन होऊन ते निरुपद्रवी पदार्थांत बदलतात. ही एक जैविक प्रक्रिया आहे. पण ॲल्युमिनियम आणि प्लास्टिक हे अविघटनशील आहेत, कारण ते नैसर्गिकरित्या विघटित होत नाहीत. ते पृथ्वीवर एक ओझं बनून राहतात. आता आपण दररोज वापरत असलेल्या सर्व प्लास्टिकचा विचार करा. ही एक खूप मोठी समस्या आहे, बरोबर ना? प्लास्टिक हे एक मोठं संकट आहे हे समजून घेण्यासाठी तुम्हाला अजून काय बघायची गरज आहे? आता आपल्याला समजलं की प्लास्टिक किती हानिकारक आहे, तर मग आपण प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतो ते बोलूया. सर्वात आधी खरेदीला जाताना प्लास्टिकच्या पिशव्या घेण्याऐवजी आपण सर्वांनी पुन्हा वापरता येण्यायोग्य पिशवी सोबत नेली पाहिजे, बरोबर ना? तसेच किराणा दुकानात जाताना प्लास्टिक किंवा पॉलिथिनच्या पिशव्या टाळा.
आपण दुकानदारांना प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी कागदी पिशव्या वापरण्यास आणि प्लास्टिकच्या कपांऐवजी अगदी कागदी कप वापरण्यास प्रोत्साहन दिलं पाहिजे. प्रत्येक लहान बदल नक्कीच मदत करेल. आपण वापरलेल्या बाटल्या, तुटलेल्या बादल्या आणि इतर प्लास्टिकच्या कचऱ्यासारख्या वस्तूंचं पुनर्चक्रीकरण देखील करू शकतो. आपण सर्वजण थोडी कल्पकता वापरून त्यांना फेकून देण्याऐवजी त्याचा पुन्हा कसा वापर करता येईल हे शोधू शकतो. दुसरी एक उत्तम कल्पना म्हणजे कंपोस्ट खड्डा, म्हणजेच विघटनशील कचऱ्यापासून खत तयार करणे. प्रत्येक घरात एक कंपोस्ट खड्डा असू शकतो, जिथे उरलेलं अन्न आणि इतर विघटनशील कचरा जीवाणूंच्या मदतीने नैसर्गिकरित्या विघटित होतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक जबाबदार नागरिक म्हणून आपण प्लास्टिकच्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. कचरा टाकण्यासाठी ठरवून दिलेल्या जागेवरच तो टाकला पाहिजे. तो शाळेच्या बस, कार किंवा मोटरसायकलमधून बाहेर फेकू नका. उद्यानं आणि रस्त्यांवर कचरा टाकण्याऐवजी कचऱ्याच्या योग्य डब्यांचा वापर करा. आपलं पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी आपण किमान एवढं तरी करू शकतो.